श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता शनिवार आहे, शनिवारी षटतिला एकादशी आहे. तर मग आपल्या घरातील सतत काही ना काही अडचणी येत असतील किंवा घराला काही दोष वगैरे असतील तर ते दोष दूर होण्यासाठी मग एकादशी म्हणा किंवा संकष्टी चतुर्थी असे कोणतेही तिथी वगैरे असेल तर या दिवशी जर आपण काही सेवा उपाय केले तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं. मग त्याचप्रमाणे आपल्या घरातील मुलं खूप अभ्यास करतात आणि पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत पण पाहिजे तशी नोकरी मिळत नाही. जी पण काही इच्छा आहे त्यासाठी मग काय करायचं आहे, आईने आपल्या मुलांसाठी एक दिवा लावायचा आहे. तर तो दिवा कधी लावायचा आहे आणि कुठे लावायचा आहे त्याबद्दल आजच्या व्हिडिओत माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे की प्रत्येक महिन्यात ज्या एकादशी येत असतात त्या एकादशींपैकी ही जी एकादशी आहे तर ह्या एकादशीचं म्हणजे प्रत्येक एकादशीचं महत्त्व वेगवेगळं असतं. त्याचप्रमाणे ही एकादशी जी आहे तर ह्या एकादशीचं पण महत्त्व वेगळं आहे. तर ह्या एकादशीला शतिला एकादशीचे व्रत करणे असेही म्हणतात. तर ह्या एकादशी जर उपवास केला तर घरामध्ये सुख शांती नांदते, घरातील अडचणी दोष दूर होण्यास मदत होते. त्यामुळे मग आजच्या दिवशी ह्या एकादशीचा उपवास आवर्जून करायचा आहे. आता ज्यांना एकादशीचा उपवास करणं शक्य होत नसेल तर त्यांनी पण हा उपाय आपल्या मुलांसाठी केला तरी पण चालेल. तर मग काय करायचं आहे, जर ह्या एकादशीचा जर उपवास केला तर घरामध्ये सुख नांदते, म्हणजे आपल्या घरातील ज्या पण काही अडचणी आहेत त्या दूर होण्यास मदत होते. तर आजच्या दिवशी मग आपल्याला काय करायचं आहे, आता ह्या एकादशीचं काय महत्त्व आहे तर तिळाचा म्हणजेच की पांढरे तीळ घ्यायचे आहे. त्या तिळाचा 6 प्रकारे वापर करून भगवान विष्णूंची आजच्या दिवशी पूजा केली जाते. आता 6 प्रकारे वापर म्हणजे कसा करायचा, तर सगळ्यात अगोदर काय करायचं आहे, 6 तीळ असा याचा अर्थ होतो. त्यामुळे मग ह्या एकादशीला षटतिला एकादशी असे म्हटले आहे. तर मग या एकादशीचे त्यामुळे तर नाव असे पडले आहे. मग या एकादशीला तिळाचे विशेष महत्त्व काय आहे, तर तिळाचे स्नान केले जाते. म्हणजे काय होते की घरातील एखादी व्यक्ती स्नान करत असेल तर त्यावेळेस त्या व्यक्तीच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तीळ टाकायचं आहे किंवा तिळाने तर्पण करायचं आहे, तिळदान करायचं आहे किंवा तिळापासून बनवलेले घरामध्ये पदार्थ बनवायचे आहेत आणि खायचे आहेत किंवा तिळाचे हवन करणे आणि तीळ मिसळलेले म्हणजेच पाण्यामध्ये आपण जे पाणी प्यायला घेतो त्यामध्ये मग तीळ टाकून पाणी प्यायचं आहे. हे जे सगळे उपाय वगैरे आहेत तर हे सगळे तिळाने करण्याचे उपाय वगैरे आहेत. म्हणजेच की हे 6 प्रकारे तिळाचा उपयोग केला जातो. तर भगवान विष्णूंना आजच्या दिवशी प्रसन्न करण्यासाठी पांढऱ्या तिळाचा सगळ्यात जास्त वापर केला जातो. तर मग काय करायचं आहे, सकाळी लवकर उठल्यानंतर ज्यावेळेस आपल्या घरातील प्रत्येक व्यक्ती स्नान करत असेल तर त्या व्यक्तीच्या स्नान करण्याच्या पाण्यामध्ये काय करायचं आहे, थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहे. आता त्या व्यक्तीला सतत अडचणी येत असतील, मुलांना असेल, इडापिडा असेल मुलांची, दूर होण्यासाठी पांढरे तीळ टाकून आजच्या दिवशी स्नान करण्यासाठी ते पाणी द्यायचं आहे. आणि त्यानंतर मग काय करायचं आहे, ज्यावेळेस घराबाहेर आपण पाणी वगैरे शिंपडतो किंवा मग घरात पाणी शिंपडून झाल्यानंतर उंबरट्यावरती हळदीचं लेपन करतो. तर हळदीचं लेपन करत असताना काय करायचं आहे, उंबरट्यावरती हळदीचं लेपन करून झाल्यानंतर कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि शुभ लाभ काढायचा आहे. आणि जे आपण कुंकवाने स्वस्तिक वगैरे काढलं आहे त्यामध्ये थोडेसे मग आपल्याला पांढरे तीळ पण अर्पण करायचं आहे. यामुळे काय होते की माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना पांढरे तीळ प्रिय असतात आणि मग घरातील नकारात्मकता निघून जाण्यास मदत होते. त्यामुळे अशा पद्धतीने मग आपल्याला तिळाचा वापर करून सेवा करायची आहेत. मग सगळ्यात पहिलं आपल्याला भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर भगवान विष्णूंच्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे. मूर्ती नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती असेल तरी पण तुम्ही मग बाळकृष्णाच्या मूर्तीला पण अभिषेक केलात तरी चालेल. आणि त्यानंतर मग नैवेद्य वगैरे ठेवायचं आहे, धूपदीप लावायचं आहे देवपूजा वगैरे करून झाल्यानंतर. आणि भगवान विष्णूंना मग आपल्याला आजच्या दिवशी पांढरे तीळ अर्पण करायचं आहे. आणि मग नैवेद्य म्हणून पांढऱ्या तिळापासून एखादा जो पदार्थ बनवणं तुम्हाला शक्य होत असेल तर तो पदार्थ अर्पण करायचा आहे. आणि मग पांढरे तीळ पण आजच्या दिवशी अर्पण करायचं आहे. कारण की मकर संक्रांती झाल्यानंतर पांढरे तीळचा उपयोग म्हणजे ही जी एकादशी आहे तर ही एकादशी येते. त्यामुळं मग आजच्या दिवशी पांढऱ्या तिळाला सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते. त्याचप्रमाणे मग काय करायचं आहे आपल्याला, आपण ज्यावेळेस घरामध्ये पाणी प्यायला घेतो तर त्या पाण्यामध्ये माठ असेल, हंडा असेल त्यामध्ये पण थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि मग ते घरातील प्रत्येक व्यक्तींना ते पाणी प्यायला द्यायचं आहे. यामुळे काय होतं की आता एखादी व्यक्ती खूप कष्ट करते पण
त्या व्यक्तीला पाहिजे तसं यश मिळत नाही किंवा पाहिजे ती आपली इच्छा पूर्ण होत नसेल, तर त्यावेळेस मग देवपूजेपुढे बसायचं आहे आणि मग 21 तीळ द्यायचे आहेत आणि मग मंत्र म्हणायचा आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र म्हणायचा आहे आणि भगवान विष्णूंच्या मूर्तीपुढे मग ते तीळ अर्पण करायचं आहे. आणि मग ते दुसऱ्या दिवशी तीळ मग त्याच व्यक्तीने खायचं आहे. यामुळे मग घरातील काय होतं, त्या व्यक्तीच्या इच्छा पूर्ण होण्यास मदत होते. तर हा जो दिवा लावायचा आहे तो आईने दिवा लावायचा आहे आपल्या मुलांसाठी. मुलांची प्रगती होत नाही, अभ्यासात असेल किंवा नोकरीमध्ये यश मिळत नाही, त्यासाठी मग दिवा लावायचा आहे. तर काय करायचं आहे, एक कणकेचा दिवा बनवायचा आहे. त्यामध्ये मीठ न टाकता दिवा बनवायचा आहे. थोडीशी हळद टाकलात तरी पण चालेल. आणि मग त्यानंतर काय करायचं आहे की तो दिवा मग देवघरामध्ये लावायचा आहे. तर काय करायचं आहे, अगोदर आपल्याला भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे. जे पण काही मुलांबद्दल असेल त्याबद्दल सांगायचं आहे. मुलांची काय अभ्यासात प्रगती होत नाही, नोकरीत यश मिळत नाही, जे पण काही इच्छा असेल त्याबद्दल आईने सांगायचं आहे भगवान विष्णूंना. आणि मग एक प्लेट घ्यायचं आहे, त्यामध्ये कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे. थोडेसे अखंड तांदूळ व्हायचे आहेत आणि मग तो जो कणकेचा दिवा बनवला आहे तो दिवा मग लावायचा आहे. आणि त्यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला थोडेसे मग जे पांढरे तीळ आहे तर त्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहे. भीमसेनी कापराची एक वडी टाकायची आहे आणि मग 5 काळी मिरी टाकायची आहे आणि दिव्याची मग पूजा करायची आहे. आणि मग आपल्याला आजच्या दिवशी विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे. आता तुम्हाला म्हणणं शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावलात तरी पण चालेल. ही जी सेवा आहे तर ही सेवा मग तुम्ही मुलांना पण करायला लावू शकता. पण आईने आपल्या मुलांसाठी जर सेवा केल्या आणि उपाय केले तर लवकर प्रभाव पडतो. त्यामुळं मग आईनेच करायचं आहे आवर्जून. मुलांची संकटे विघ्न दूर होतात आणि मुलामध्ये जर काही दोष वगैरे असतील तर ते पण दूर होण्यास मदत होते. मुलांची अभ्यासात प्रगती होते. आणि मग भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे, मुलांबद्दल सांगायचं आहे जे पण काय अडचण असेल. आणि जर विष्णू सहस्त्रनाम म्हणणं शक्य होत नसेल तर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं तुम्ही मंत्र म्हणू शकता. आता जो दिवा आपण लावणार आहोत तो दिवा किती वेळ राहिला पाहिजे. आता जर संध्याकाळी तुम्ही दिवा हा लावला तर मग 2 तास तरी दिवा राहिला पाहिजे, एवढं त्या दिव्यामध्ये तुम्ही तेल टाकू शकता. आता हा दिवा तुम्ही तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा पण लावलात तरी पण चालेल. जरी पण नसेल तर मग तुम्ही तुपाचा पण हा दिवा लावू शकता. आणि मग नंतर काय करायचं आहे, दुसऱ्या दिवशी हा जो दिवा आहे तर तो दिवा मग एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये सोडायचा आहे. जर स्वच्छ पाणी वगैरे नसेल तर तुम्ही हा दिवा मग एखाद्या झाडाखाली ठेवू शकता, जिथे कोणाचा पाय वगैरे पडणार नाही त्या ठिकाणी. तर हा उपाय मग आईनेच करायचा आहे. आईला जर मासिक धर्म असेल तर हा उपाय करता येणार नाही. त्यावेळेस मग तुम्ही काय करायचं आहे की मुलांना मग फक्त विष्णू सहस्त्रनाम मुलांना श्रवण करायला लावायचं आहे किंवा मग ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र मग मुलांकडून म्हणून घ्यायचा आहे. तर मग आजच्या व्हिडिओतून एवढीच माहिती सांगायची होती. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला विसरू नका.